असं एक मसाला असं कुठून कुठून भरला आहे. भलेही तसं 2-2 लाईनचा एक सीन करा, 2-2 लाईनचा एक शॉट करा, पण तो त्याच्यात पंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही जोक्स असे पाहिजे की डायलॉग्स न वापरता पण ते जोक्स लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि लेयर्स कळले मला, वेगवेगळे लेयर्स असतात स्क्रिप्टचे. एक स्टोरी असते, एक स्क्रीन प्ले असतो, एक डायलॉग असतो, कॉमेडीचा एक लेयर म्हणा, सायलेंट कॉमेडीचा एक लेयर म्हणा, त्याच्यानंतर कॅमेरा अँगलचा एक लेयर. मग हे सगळे डिपार्टमेंट्स येतात की साऊंड इफेक्ट म्हणा, हे सगळं या सगळ्या लेयरवर जेव्हा तुम्ही काम करता, कमीत कमी 5 ते 10 लेयरवर जेव्हा काम करता, तेव्हा ती फिल्मला एक वेगळंच महत्त्व येतं, वेगळंच त्याचं महत्त्व वाढतं. आणि त्या 10 मिनटात तुम्हाला लोकांना भरपूर एंटरटेन करता येतं. म्हणजे कमीत कमी 10 लेयर्स असावे, वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटचे वेगळे लेयर्स असावे. साऊंडमधून तुम्हाला लोकांना एंटरटेन करता येईल, कॅमेरा अँगलमधून एंटरटेन करता येईल, साऊंड इफेक्टमधून, फॉलीमधून, असं सगळे जितके आहेत त्याचे डिपार्टमेंट्स, त्या सगळ्यामधून लोकांना एंटरटेन करायचं आहे. आणि हे जर तुम्ही म्हणून लोक विचारतात की अच्छा तुम्ही फिल्म बनवताय, तुमची टीम तयार आहे का? आणि हे मला आधी कळत नव्हतं, टीम तयार आहे का याचा अर्थ काय. टीम तयार आहे का म्हणजे तुमची टीम ट्रेन आहे का, एवढं सगळं. प्रत्येक माणूस त्याच्या डिपार्टमेंटमध्ये 100% द्यायला तयार आहे का, त्याचा अर्थ असा असतो. म्हणजे प्रत्येक माणूस त्या डिपार्टमेंटमध्ये 100% जर देत असताना तर ती फिल्म एक वेगळ्याच लेवलची बनणार आहे, वेगळ्याच क्वालिटीची, वेगळ्याच लेवलची ती फिल्म बनते. आणि हे कळायला मला खूप वेळ लागला की दुसऱ्यांच्या फिल्म्स असतात त्यांना का अवॉर्ड्स मिळतात, माझ्या फिल्मला का नाही मिळत अवॉर्ड, हे कळायला मला वेळ लागला थोडासा. तर असं हे सगळं आहे.